नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग एकदम स्पेशल आहे, कारण आता सायली आणि अर्जुन नागराजने त्यांना जे काही कोडं घातलेलं असतं त्या सत्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलेत. त्याच्या बोलण्याचा अर्थ आता सायली आणि अर्जुनला उमगलाय. तसंच आता त्यांनी सचिनला देखील रंगेहात पकडले. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर सायली आणि अर्जुन आता गार्डनमध्ये बसलेले असताना अर्जुन मात्र अजूनही नागराजने त्यांना जे काही कोडं घातलेलं असतं की तुमचं घर म्हणजे एक मयसभा आहे आणि त्यामध्ये कुठलं पाणी कुठलं जमीन हे तुम्हाला देखील कळत नाही आहे. ज्याला तुम्ही जमीन समजताय ते पाणी आहे आणि ज्याला तुम्ही पाणी समजताय ते जमीन आहे. तर अर्जुन आता सायलीला सांगतो की नागराज हे सगळं काय बोलत होता. त्यावर आता सायली सांगते की खरं तर मयसभा ही एक महाभारतातली कन्सेप्ट आहे. तर त्यामध्ये मयासूर नावाच्या राक्षसाने पांडवांसाठी हा एक चमत्कारिक महाल उभा केलेला असतो. त्यामध्ये दिसतं तसं काही एक नसतं. म्हणजे जिथे आपल्याला वाटतं की इथे पाणी आहे, खरं तर तिथे जमीन असते आणि जिथे आपल्याला वाटतं की जमीन आहे पण खरं तर तिथे पाणी असतं. जिथे भिंत आहे असं वाटतं, खरं तर तो जाण्या येण्याचा मार्ग असतो आणि जिथून बाहेरचं सगळं काही स्पष्ट दिसत असतं, खरं तर तिथे भिंत असते. त्यावर आता अर्जुनला देखील आठवतं की नागराज देखील असंच काहीतरी बोलला होता की तुम्हाला जे डोळ्यांना दिसतंय ते असं काहीही नाही आहे. तुम्हाला जिथे जमीन दिसते तिथे पाणी आहे आणि जिथे पाणी दिसतंय तिथे जमीन आहे. म्हणजेच जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय ते एक्झॅक्टली त्याच्या उलट आहे. पण आपल्या घरामध्ये अशी कोण व्यक्ती आहे की त्याच्याबद्दल एवढं मोठं सत्य फक्त आणि फक्त नागराजलाच माहीत आहे. खरं तर आता अर्जुन देखील विचारामध्ये पडतो आणि आता तो दोघेही ठरवतात की आपण आता घरातल्या एकेका व्यक्तीबद्दल विचार करून पाहूयात, म्हणजे आपल्याला त्या कोड्याचं उत्तर भेटेल. तर आता सायली आता खाली फरशीवर सगळ्या घरातली माणसांची नावं लिहिते आणि आता सगळ्यात आधी येते पूर्णाई. तर आता हे दोघेही आता पूर्णाईबद्दल बोलत असतात. त्यावर सायली बोलते की नाही, पूर्णा आजी मात्र अजिबातही नाही. पूर्णा आजीबद्दल असं कुठलं सत्य असणार आहे की ते फक्त नागराजला माहीत असणार आहे बरं? नाही, पूर्णाई तर जशा बाहेरून आहेत तशाच आतूनही आहेत, तेवढ्याच प्रेमळ, सोज्वळ वगैरे. आणि आता हे दोघेही घरातील एकेका माणसाचं नाव घेऊन त्याचा स्वभाव, त्याचं वागणं वगैरे हे सगळं काही विचार करत असतात, डिस्कस करत असतात की जेणेकरून नागराज ज्या व्यक्तीबद्दल सत्य माहीत नाही आहे तुम्हाला जाणून घ्यायचे असं नागराजने सांगितलेलं असतं, त्या व्यक्तीपर्यंत यांना पोहोचता येईल म्हणून. तर इकडे मात्र हा सचिन आता त्या अस्मिताच्या दुधामध्ये जायफळ पूड मिक्स करतो आणि आता स्वतःशीच बडबडत असतो की आता ही जायफळाची पूड टाकलेलं दूध एकदा का अस्मीने पिलं की मग ती शांत झोपून जाईल आणि म्हणजे मला सॅमला भेटायला जाता येईल. आता खरं तर याचे नाटकं अजूनही थांबले नाही आहेत आणि आता अजूनही याला सॅमला भेटायला जायचं आहे आणि विचार देखील करत असतो की याने बाळाला तर काही होणार नाही ना, पण जाऊ देत, सध्या फक्त अस्मितने झोपणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून मला सॅमला भेटता येणार आहे. आणि तेवढ्यातच आता अस्मिता देखील तिथे खोलीमध्ये येते. आता अस्मिता आल्यानंतर हा सचिन ते जायफळ पूड घातलेलं दूध आता अस्मिताला प्यायला देतो आणि सांगतो की बघ ना, मी तुझ्यासाठी दूध करून आणलं आहे. त्यावर आता अस्मिता बोलते की एरवी जेव्हा मम्मा मला सांगते ना की तुला दूध प्यायचं आहे तेव्हा ना मात्र माझी खूप चिडचिड होते पण आज मात्र मी पिणार आहे. तू स्वतः माझ्यासाठी दूध आणलं आहे ना, मग मी स्वतः हे सगळं दूध पिणार आहे वगैरे. आणि आता ती ते सचिनने दिलेलं जायफळ पूड घातलेलं दूध सगळं पिऊन टाकते. आता ते दूध पिऊन झाल्यानंतर आता सचिन तिला सांगतो की आता तू झोपून घे, तुला आरामाची गरज आहे वगैरे. आणि आता मस्त तिच्यासमोर प्रेमाचं नाटक करत तिला थोपटवत वगैरे झोपी लावत असतो. आणि आता जशी अस्मिता झोपी जाते तसा हा लगेच आता रेडी होऊन त्या सॅमला भेटण्यासाठी घराच्या बाहेर पडतो. पण आता तो घरातून बाहेर येऊन पाहतो
तर नेमकं सायली आणि अर्जुन मात्र तिथेच गार्डनमध्ये बसलेले असतात. आता त्यांना समोर पाहून तर हा सचिन घाबरून जातो, कारण आता त्यांच्यासमोर तर हा काही एवढ्या रात्री घराच्या बाहेर पडू शकणार नसतो, आणि तेही त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी. त्यामुळे आता तो थोडासा विचार करतो आणि परत एकदा घरामध्ये जातो. पण नेमकं आता घरामध्ये जाताना त्याच्याकडनं दरवाजाचा आवाज होतो. तर आता सायली आणि अर्जुनच्या कानावर तो आवाज येतो आणि ते मागे वळून देखील पाहतात की दार कोणी वाजवलं. पण मात्र आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतात, त्यामुळे ते त्या गोष्टीकडे फारसं लक्षही देत नाही आणि आता त्यांचा तोच विचार सुरू असतो. आता शेवटचा व्यक्ती येतो प्रिया. तर आता प्रियावर आल्यावर मात्र त्या दोघांच्याही लक्षात येतं की नागराजने जे काही वर्णन केलं होतं ते तर प्रियालाच लागू पडतं आहे. म्हणजे ती बाहेरून जसं दाखवतीये तशी ती आतून नाहीच आहे, आणि ती नागराजला आधी देखील सामील होती, आणि जेव्हापासून ती या घरामध्ये आली आहे तेव्हापासून नागराजचं आणि तिचं तर जास्तच पटायला लागलंय वगैरे. तेवढ्यात अर्जुनला आठवतं की नागराज बोलताना देखील हेच बोलला होता की तुमचं प्रिय घर, आणि प्रिय शब्दावर त्याने चांगला जोर दिला होता. त्याने स्पेसिफिकली प्रिय हा शब्द वापरला. आता दोघांच्याही लक्षात येतं की नागराज मात्र प्रियाबद्दलच बोलत होता, आणि हे सगळं काही वर्णन प्रियाबद्दलचंच होतं. आता त्यांना मात्र त्यांच्या कोड्याचं उत्तर सापडलंय. फक्त आता तर तन्वीबद्दल म्हणजेच प्रियाबद्दलचं मोठं सत्य त्यांना आता जाणून घ्यायचं आहे. आता सायली आणि अर्जुन उठतात. त्यावर सायली बोलते की आपल्याला आपल्या कोड्याचं उत्तर तर सापडलं आहे, पण अजून देखील खूप महत्त्वाचं प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आपल्याला. त्यावर अर्जुन बोलतो की कोणत्या? त्यावर सायली त्याला सांगते की प्रियाबाबतचं असं कोणतं सत्य आहे की जे फक्त नागराजला माहिती आहे, ते आपल्याला आता शोधून काढायचं आहे. आणि दोघीही आता एकमेकांना प्रॉमिस करत मिशन तन्वी असं म्हणत आता ते तन्वीबद्दलचं जे काही सत्य आहे ते शोधायचा प्रयत्न करणार आहेत. तर हा सचिन आता त्याला काही सॅमला भेटायला जायला जमलेलं नाही आहे सायली अर्जुनमुळे. त्यामुळे तो आता घरात आल्यानंतर तिला कॉल करून सांगतो की तू समजून घेण्याचा प्रयत्न कर, मला काही आत्ता लगेच बाहेर येऊन तुला भेटता येणार नाही आहे. त्यावर आता ही समीरा त्याला विचारते की तू कुठे आहेस नक्की आणि काय येता येणार नाही आहेस तुला. त्यावर आता हा सचिन सांगतो की अगं वेळ पाहणं काय झाला आहे, एवढ्या रात्री कसा काय येऊ शकतो मी बाहेर तुला भेटायला, घरातील कोणी पाहिलं तर, आणि घरातील मला येऊन देखील देणार नाही आहेत. त्यावर आता ही समीरा बोलते की तू काय लहान बाळ आहेस का, जो तुला अंधाराची भीती वाटते, तुला एवढ्या रात्री कोणी घरातून बाहेर सोडणार नाही, आणि घरचे म्हणजे नक्की कोण रे. त्यावर आज सचिन सांगतो की अगं घरचे म्हणजे माझे आई बाबा, मी आता त्यांच्याच घरात आहे ना, आणि हे बघ माझे आई बाबा झोपले होते एवढा वेळ, पण आत्ता जस्ट माझी आई उठली आहे, आणि ती मग काही मला आता एवढ्या रात्री घरातून बाहेर पडू देणार नाही, आणि तिच्यासमोर मला घरातून बाहेर देखील येता येणार नाही आहे. त्यावर आता ही समीरा विचारते खरं बोलतोयस का तू खरंच तुझ्या आईबाबांच्या घरी आहेस का. त्यावर आता हा सचिन मात्र तिच्याशी खोटं बोलत असतो, पण समीराने मात्र त्याचं लोकेशन आधीच ट्रॅक केलेलं असतं. त्यावर ती बोलते की तू आता अन्नपूर्णा निवासामध्ये आहेस, सुभेदारांच्या घरी. माहिती आहे मला, खोटं बोलू नकोस, मी तुझं लोकेशन ट्रॅक केलं आहे. आता हे ऐकून सचिन तर चिडतोच आणि बोलतो की काय, तुला माझं लोकेशन ट्रॅक करायची काय गरज पडली, पण म्हणजे तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर. त्यावर आता ही समीरा बोलते की हो, कारण मला तुझा खोटेपणा आता अजून जास्त सहन होत नाही आहे, म्हणून मी तुझं लोकेशन ट्रॅक केलं आहे, समजलं का. आणि मला काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे, मी अन्नपूर्णा निवासाच्या बाहेर गेटवर उभी आहे, लवकरात लवकर मला भेटायला ती बाहेर ये, मी वाट पाहतीये तुझी. आणि असं बोलून आता ही समीरा फोन ठेवून देते. आता मात्र हा सचिन विचार करत असतो की सायली आणि अर्जुन तर बाहेरच आहेत, आता हिला भेटायला कसं जाणार होत आपण. तर तेवढ्यातच आता त्याला सायली आणि अर्जुन दरवाजाच्या दिशेने म्हणजे घरात आत येण्याच्या दिशेने येताना दिसतात. तर तो मात्र आता लगेचच आता जिन्याखाली जाऊन लपतो.
तर सायली आणि अर्जुनचं बोलणं चालू असतं की आज खूप दिवसांनंतर खूप निवांत झोप लागणार आहे. खरं तर आज खूप महत्त्वाचं काम केलं आहे आपण. आणि हे बोलत बोलतच ते आता जिन्याने वरती त्यांच्या खोलीच्या दिशेने निघून जातात. तर ते निघून गेल्यानंतर हा सचिन तिथून बाहेर पडतो आणि या साक्षीला म्हणजे समीराला गेटवर भेटायला जातो. पण आता झोपताना मात्र अलार्म लावायचा म्हणून आता सायलीच्या लक्षात येतं की तिचा फोनच इथे नाही आहे. त्यावर सायली बोलते की कुठे गेला माझा फोन, इथेच तर ठेवला होता. आता अर्जुन तिच्या फोनवर फोन करून पाहतो तर रिंग तर जातच असते पण खोलीमध्ये काही कुठे फोन वाजत नसतो. त्यामुळे आता सायली बोलते की कदाचित मी खालीच ठेवला वाटतं फोन, मी घेऊन येतो. आता अर्जुन बोलतो की नाही नाही चल मीही येतो तुझ्यासोबत, तेवढंच मला 2 मिनटं बायकोसोबत एक्स्ट्रा मिळतील. आता ते दोघेही फोन पाहण्यासाठी खाली येणार असतात. तर इकडे हा सचिन आता गेटवर समीराला भेटायला आलेलाही असतो. आणि आता समीरा त्याला विचारते की तू इथे काय करतोयस, तू तर तुझ्या घरी होतास असं सांगितलंस ना तू मला. त्यावर हा सचिन आता खरं तर या सॅमलाही खोटं सांगतो की अगं ते काय ना डॉक्टर अश्विन, ते डॉक्टर अश्विन आहे ना, त्यांनी माझ्या मम्माची ट्रीटमेंट केली होती आणि मग तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली आणि त्यांनी मग मला इथे जेवायला बोलवलं होतं त्यांच्या घरी. आणि खरं तर खूप उशीर झाला इथून निघायला, म्हणून मग त्यांनी मला इथेच ठेवून घेतलं, म्हणून मी इथे. आता हे सगळं मी तुला कसं सांगत बसणार होतो बरं फोनवर, म्हणून मी तुला बोललो की मी माझ्याच घरी आहे म्हणून. तर तेवढ्यात आता इकडे सायली आणि अर्जुन देखील फोन पाहत पाहत घराच्या बाहेर गार्डनमध्ये आलेले असतात. तर ते शोधत असतात की आपण आता इथे कारंजाजवळ आधी बसलो होतो, आधी इथे पाहूयात, नंतर आपण तिकडे बसलो होतो खाली, तिकडे पाहूयात वगैरे. आता ते पाहतात ते जिथे जिथे बसले होते तिथे, पण त्यांना काही तिथे फोन सापडत नाही. त्यावर सायली बोलते की हां म्हणजे तुम्ही जेव्हा मला आवाज दिला ना तेव्हा मी किचनमधनं आले ना, कदाचित माझा फोन तिथे किचनमध्येच राहिला असेल, आपण पाहूयात तिथे. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की वा, म्हणजे हेच जर मी केलं असतं, माझ्याकडून झालं असतं, मग मात्र तू मला किती ओरडली असतीस बरं, आणि आता तेच तुझ्याकडून झालं आहे तर पहा. आता ते दोघेही घरात परत जायला निघतात. तेवढ्यातच आता अर्जुनच्या लक्षात येतं की गेट तर उघडा आहे आणि तो बोलतो हे बघ आपण जाताना गेट बंद करून गेलो होतो ना, मग गेट उघडा कसा बरं. आणि ते दोघेही आता गेटच्या दिशेने गेट उघडा कसा आहे हे पाहायला येतात. तर तोपर्यंत इकडे हा सचिन मात्र सॅमला भेटत असतो. तर आता ही सॅम विचार करते की तू अजूनही माझ्याशी खोटं बोलतोयस, तू अजूनही मला सांगत नाही आहेस की तू त्या अस्मिता सुभेदारचा नवरा आहेस म्हणून. तर ती सांगते की ठीक आहे आपण आता उद्या भेटूयात, मी तुला लोकेशन पाठवेल. त्यावर सचिनही तिला बोलत असतो की हो अगं तुला मी तेच सांगत होतो की आपण उद्या भेटूयात, एवढ्या रात्री कसे भेटणार होतो बरं आपण. त्यावर आता ही समीरा त्याला बोलते की हो मला जे काही बोलायचं आहे, जे काही विचारायचं आहे ना, त्याची ही योग्य वेळही नाही आहे आणि जागाही नाही आहे, तू मला उद्या भेट, मी लोकेशन पाठवते तुला. आता तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन बाहेर येतात आणि अर्जुन मात्र सचिनला ओळखतो आणि अर्जुन बोलतो की सचिन कोणाशी बोलतोयस तू एवढ्या रात्री इथे. आता मात्र सचिन मागे वळून पाहतो तर याचाच फायदा घेत ही साक्षी म्हणजे समीरा पळून जायचा प्रयत्न करते. आता अर्जुन सचिनला तर सायली या पळून जाणाऱ्या साक्षीला पकडायचा प्रयत्न करते. पण आता ही साक्षी मात्र तिने जी शाल पांघरलेली असते ती शाल आता या सायलीच्या तोंडावर टाकते आणि ती मात्र अंधाराचा फायदा घेत गाडीमध्ये बसून तिथून लगेच पळ काढते. आता खरं तर ह्या सगळ्या प्रकारामुळे आता सचिन देखील घाबरलेलाच असतो, कारण आता त्यालाही काहीतरी खोटी स्टोरी सांगावी लागणार असते आता सायली अर्जुनला, आणि अर्जुन परत पुढे काय करेल याचा त्यालाही काही अंदाज नसतो. तर आता ती मुलगी पळून गेल्यानंतर मात्र अर्जुन आता सचिनकडे येतो आणि त्याला विचारतो कोण होती ती, बोल ना कोण होती, तुझी गर्लफ्रेंड होती का. त्यावर आता सायली देखील विचारते सचिन भाऊजी काय विचारतोय आम्ही, सांगा आम्हाला ती मुलगी कोण होती. त्यावर आता सचिन बोलतो की मुलगी नव्हतीच ती, तो पुरुष होता. त्यावर आता अर्जुन मात्र खूप जास्त चिडतो आणि बोलतो पुरुष होता, ती मुलगीच होती, तुझी गर्लफ्रेंड होती ना ती, तू अजून देखील अस्मिताईला फसवतोयस ना.
तू इथे तुझ्या गर्लफ्रेंडला भेटायला आला होतास ना, आणि एवढ्या रात्री जर पुरुष होता तर तू त्याला घरामध्ये भेटायला का नाही बोलावलंस? एवढ्या रात्री त्याला असं गेटवर का भेटायला आला होतास? आता अर्जुन मात्र चिडून आता या सचिनची कॉलर पकडतो. तर हा सचिन मात्र नाटक करत असतो. अरे मी खरंच सांगतोय, पुरुष होता तो. नाही म्हणजे मी सांगितलं ना की माझा कॅनडाचा जॉब गेला आहे म्हणून, आणि त्यानंतर मी एका माणसाकडनं पैसे उसने घेतले, आणि आता त्यानंतर मला ते पैसे परतही करता आलेले नाही आहेत, आणि म्हणूनच तो माणूस पैसे उधारीसाठी आला होता. तो धमकावतोय मला गेल्या काही दिवसांपासून. आणि घरात जर कोणाला हे कळालं असतं की सुभेदारांच्या जावयावर कर्ज आहे, तर ते आवडलं असतं का कोणाला? नाही ना. म्हणूनच मग मी घरामध्ये येऊन दिलं नाही त्या माणसाला. मी त्याला इथेच भेटायला आलो होतो म्हणून. आता या सगळ्या गोष्टीवर अर्जुन आणि सायलीचा मात्र अजिबातही विश्वास बसत नाही. त्यावर अर्जुन बोलतो की तू अजूनही खोटं बोलतोयस ना? ठीक आहे, तुला आता जे काही सांगायचं आहे ना ते अस्मिताई समोरच सांग. आणि आता चिडून अर्जुन आता सचिनवर हात उचलणार, तेवढ्यातच सायली त्याला थांबवते आणि बोलते की अहो थांबा, काय करताय तुम्ही? नाही म्हणजे ते कितीही खोटं बोलत असले तरी तुम्ही त्यांच्यावर हात उचललेला मात्र अस्मिताताईंना अजिबातही आवडणार नाही आहे. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आता या सचिनबद्दल आणि त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल परत एकदा अस्मिताला सांगतात कदाचित, आणि त्यामुळेच आता ही अस्मिता देखील उलट सचिनवर न चिडता ती अर्जुनवरच चिडते आणि बोलते की आमचं काय ते आम्ही दोघं पाहून घेऊ, तुम्ही मध्ये लक्ष देऊ नका वगैरे. तर खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता अर्जुन खूप चिडून जातो आणि तो बोलतो की हा सचिन अस्मिताईसमोर सरळ सरळ खोटं बोलतोय आणि तिला देखील ते खरं वाटतंय. तर दुसऱ्या दिवशी मात्र आता चैतन्य आता अर्जुनकडे आलेला असतो. तर अर्जुन त्याला सांगत असतो की मी इन्स्पेक्टर सावंतांना टीप दिली आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे आणि पनवेलमध्येच आहे. आता ते लवकरच तिला शोधूनही काढतील. त्यावर आता हा चैतन्य त्याला विचारत असतो की पण अरे आपण तिला शोधणार तरी कसं आहोत? तर अर्जुन सांगतो की ती कधी ना कधीतरी महिपतला भेटायला जेलमध्ये येईलच ना, किंवा याआधीही आली असेल, त्यावरून आपण तिला शोधू शकतो. आणि आता त्यांचं हे सगळं बोलणं सायली ऐकते. त्यामुळे आता अर्जुनने तिच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं आहे की साक्षी शिकरे जिवंत आहे. त्यामुळे आता सायली पुढे कसं रिॲक्ट होईल हे तर आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.